पुणे शहरात सध्या गणेशोत्सवाची जोरदार चर्चा सुरू आहे। गणेशोत्सव निर्विघ्नपणे कसा पार पाडता येईल यासाठी पोलीस प्रशासन, महानगरपालिका विविध प्रयत्न करताना दिसत आहेत। आज पुणे महानगरपालिकेत याच संदर्भात शहरातील गणेशोत्सवाच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची, अध्यक्षांची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली आणि या बैठकीत सुरुवातीलाच गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। माझ्यासोबत एक व्यक्ती आहेत, त्यांनी खरं तर यंदाच्या गणेशोत्सवात डीजेचा वापर नको अशी मागणी केली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल अनेक मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्या अंगावर धावून आले। खरं तर महापालिकेतील सुरक्षा रक्षकांनी नंतर यांना बाहेर आणलं। तर यांची मागणी नेमकी काय आहे हे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात। सर्वात आधी मला तुमचं नाव सांगा आणि आतमध्ये नेमकं काय घडलंय। नमस्कार, माझं नाव विद्यानंद बापट, मी पुण्यात नारायणपेठेत राहतो। तर आज मला असं कळलं माझ्या काही सहकारी सामाजिक कार्यकर्त्यांकडून की आज महापालिकेच्या सभागृहात आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाबद्दल एक बैठक आहे आणि ती सर्व नागरिकांसाठी ओपन आहे, म्हणजे एक जनसुनावणी आहे। तर त्यामुळे मी त्यासाठी आलेलो होतो आणि सभेच्या सुरुवातीला त्यांनी अशी मागणी केली की जे पर्यावरणप्रेमी असतील, ज्यांना लाऊडस्पीकर किंवा ध्वनी प्रदूषणाबद्दल आक्षेप असेल, त्यांनी आपला आक्षेप मांडावा। तर त्यानंतर त्यांनी माझ्या हातात माईक दिला आणि मी मागणी केली की यंदाचा गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा व्हायला हरकत नाही, परंतु तो पूर्णपणे लाऊडस्पीकर मुक्त वातावरणात साजरा व्हावा। कारण की लाऊडस्पीकर हे खूप तासनतास वाजत राहतात, त्यांच्या कपॅसिटीला काही मर्यादा नसते। प्रत्येक वेळेस येऊन तिथे डेसिबलच्या मर्यादा पाहणं पोलीस यंत्रणेला शक्य होत नाही। तर त्यामुळे सोलापूरकरांनी जसं ऑलरेडीच गेल्या वर्षी इम्प्लिमेंट केलेलं आहे, तर पुणे ही तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, तर पुण्यानेही यंदापासून सार्वजनिक गणेशोत्सव लाऊडस्पीकर मुक्त स्वरूपात साजरा करावा अशी मी आग्रहाची मागणी केली। पण तुम्ही आग्रहाची मागणी केल्यानंतर आम्ही पाहिलं असेल खरं तर अनेकांनी तुम्हाला बोलू दिलं नाहीये, काही मंडळाचे पदाधिकारी तर तुमच्या अंगावर धावून आले। हो, की मी माझं म्हणणं मांडलं आणि ते जसं पूर्ण होत होतं तेवढ्यात अचानकपणे गदारोळ व्हायला लागला आणि कोणी काही असं हातात माईक घेऊन किंवा कुणाला स्पीकरला ॲड्रेस करून असं काही स्पेसिफिकली बोलत नव्हते। अचानकपणे सगळे एकदम गर्दी करून जे काय येईल ते असे अचानकपणे बोलायला लागले आणि त्यानंतर पोलिसांनी मला पोलीस सुरक्षेमध्ये सभागृहाच्या बाहेर घेतलं। खरं तर पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात ही आताची बैठक सुरू आहे आणि तिथं बैठक सुरू होताच संपूर्ण हा गदारोळ उडाला। तुमची मागणी काय? खरं तुम्ही आला होता, तुम्हाला काय वाटतं तुमची मागणी ऐकून घेतली जाईल? हो, मला तसं वाटतं, कारण की सोलापूरकरांनी गेल्या वर्षी ऑलरेडीच ती इम्प्लिमेंट केलेली आहे आणि पुणे ही तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे। पुण्यामध्ये अनेक सुविद्य सुसंस्कृत नागरिक राहतात, त्यांना गेल्या खूप काळापासून गणेशोत्सव आणि सर्वच उत्सवांमध्ये ध्वनी प्रदूषणाचा प्रचंड त्रास होतो। पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी या मुद्द्यावरती अनेकदा ॲक्शन घेतलेली आहे, अनेक उत्सव जागी जाऊन बंद पाडलेले आहेत, मग तो रामनवमीचा असेल, दांडियाचा असेल। तर त्यामुळे ती अगदी ज्वलंत मागणी आहे आणि मला सोलापूरकरांनी ऑलरेडीच ती गेल्या वर्षी इम्प्लिमेंट केलेली आहे। त्यामुळे मी नक्कीच याबद्दल आशादायी आहे की यंदाच्या वर्षी पुणेकर पण ती इम्प्लिमेंट करतील। तुम्ही खासदार मेधा कुलकर्णी यांचं नाव घेतलं, आजच्या बैठकीला ते हजर आहेत का? नाही, आजच्या बैठकीला ते हजर नाहीयेत, आता नव्हते हजर। तर आपण पाहू शकता नारायणपेठेत राहणारे हे गृहस्थ आहेत। खरं तर आपलं म्हणणं मांडण्यासाठी जे की संपूर्ण शहरातील गणेशोत्सव मंडळाच्या अधिकाऱ्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी, पोलीस प्रशासनासाठी, सर्वांसाठी खरं तर ही बैठक आहे आणि या बैठकीत यांनी फक्त डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात यावा अशी मागणी केली होती आणि ही मागणी करताच एकच गदारोळ उडाला। गणेश मंडळाचे अनेक कार्यकर्ते यांच्या अंगावर धावून आले। पुणे महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी होते, त्यामुळे त्यांच्या काय म्हणू शकतो त्यांनी यांना सिक्युरिटी देत, संरक्षण देत सभागृहातून बाहेर काढलं आणि पुढचा अनुचित प्रकार टळला। पुण्याहून किरण शिंदे, लोकमत.com।